षटकानंतर आपण ह्या इनिंग नंतर तो टॉस सुद्धा करूया आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब सुद्धा देऊया. नवीन फलंदाज गेलाय प्रणय. 2 गडी बाद झालेत. यतीन जाधव बाद झाला. यतीन जाधवने फक्त 3 बॉलमध्ये 4 बॉलमध्ये 1 रन्स बनवला. निशांत मसोली गाव मंडळाचे उपाध्यक्ष श्री चेतन मोरे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्रीयुत अनिकेत मोहिते यांच्या हस्ते त्यांच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. प्रणय नवीन बॅटर. फुल टॉस बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सरळ बॅटने फटका खेळला गेलाय. 1च धाव. कुणाल चेंडूला अडवत आहेत. कमिटी मेंबर्स आहेत कुणालजी. निश्चितच चांगलं काम ते सातत्याने करत असतात. कुणाल वनमाळी वरोर येथून बिलॉंग करत आहेत. सहसचिव हा मोठा पदभार ते सुद्धा सांभाळत आहेत या संत रोहिदास क्रीडा मंडळामध्ये. क्लीन बॉल फलंदाजाने दाखवली आणि गोलंदाजाने वाकवली. झालं काम तमाम. गॉन. थँक्स डीजे. 22 धाबा. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. नवीन बॅटर गेलाय प्रतीक. प्रणय आणि प्रतीक हे 2 खेळाडू आता सध्या तरी खेळपट्टीवर असतील. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सध्या 7च्या पेक्षाही जास्त सरासरीने 22 धावा बनल्या आहेत. 2 बॉलमध्ये जर षटकार आला ना तर 9 ते 9.5ची सरासरी बनू शकते बॅटिंग करणाऱ्या संघाची. टॉस केला जाईल. टॉस सुद्धा असेल. मॅन ऑफ द मॅचचा किताब सुद्धा आपण देणार आहोत. या आधीचा जो मॅच संपलाय त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिलिंद जेबी रॉकर्स या संघाचा. 2 ओव्हर्स 8 रन्स आणि 3 विकेट त्याने प्राप्त केलेत. 400 इकॉनॉमीने हे धाबा त्याने खर्च केल्यात. म्हणूनच त्याची चर्चा या ठिकाणी आपण करतोय. फलंदाज बीट होतोय. ब्लॉक होल डिलिव्हरी. क्षेपणास्त्राचा वापर. ब्रह्मास्त्राचा वापर. सुरेख चेंडू पडलाय. धावसंख्या स्थिर. धावसंख्या धावफलकावर आहे ती 22 धाबा. 3 गडी बाद. शेवटचा बॉल या इनिंग मधला. शेवटचा चेंडू कसा असेल. षटकार किंवा चौकार येईल का या शेवटच्या चेंडूवर ही चर्चा आपण जास्त करूया. गोलंदाजी मार्गावर. गोलंदाज तयार. उजव्या हाताने चांगली गोलंदाजी दीपेश याची. आता रनअप मध्ये चुकलाय. रनअपमध्ये चुकलाय. डेड बॉलचा इशारा यतीश तामोरे सरांचा आपल्यापर्यंत पोहोचतोय. स्कोर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये सचिन भोईर सरांना तुम्ही बघतायत. RPL चे पहिले अध्यक्ष. ओहो हा चेंडू सुद्धा वाईड मिळेल यात काही शंका नाही. अतिरिक्त धावेनिशी धावसंख्येत बदल. धावफलकावर धावा लागला जात आहेत त्या 23 धावा. सचिन भोईर सरांचा जर विचार केला ना तर उमरोई येथून बिलॉंग करत आहेत. चांगले क्रिकेटर आहेत. कमिटी मेंबर्स आहेत आणि पूर्वी सुरुवातीला अध्यक्ष हा पदभार या व्यक्तीने सांभाळलाय. चेंडू पायावर आदळलाय. चोरटी धाव घेण्याचा विचार त्याच्यामध्ये सफल होता ते 2 खेळाडू. आणि बघूया पंचांचा काय इशारा येतोय. लेग बायचा इशारा. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर अभिकेतन फायटर तारापूर संघाची धावसंख्या झाली आहे ती 24 धावा. 25 धावांचं लक्ष. यस सर. संदीप भाऊ पुढच्या सामन्याची नाणेफेक आणि सामनावीरचा पुरस्कार जो बाकी आहे तो देण्यासाठी तुम्ही टॉस बॉक्स कडे या. दीपक भाऊ हजर नाही तर. आणि दरम्यान मी श्रीयुत उज्ज्वल पाटील सामाजिक कार्यकर्ते चिंचणी यांना विनंती करतो त्यांनी मंचावर यायचं आहे. श्रीयुत उज्ज्वल पाटील साहेब कृपया मंचावर यायचं आहे. मिलिंद मोहिते जेबी रॉकर्स संघाचे खेळाडू सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी कृपया लवकरात लवकर यायचं आहे. जेबी रॉकर्स सामनावीराचा पुरस्कार देण्याकरिता मी पालघर तालुका रोहिदास समाजसेवा संघाचे अध्यक्ष श्रीयुत वसंत जाधव साहेब यांना विनंती करतोय. वसंत जाधव साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करणार आहोत. कारण जेबी रॉकर्स संघाने चांगला विजय प्राप्त केला. जो विजय त्यांना हवा होता. उमरोई कल्पेश 24 उमरोई संघाविरुद्ध त्याने विजय संपादन केला जो आवश्यक विजय होता. आणि त्याच्यानंतर आयकॉन खेळाडू अमल भोईर खुश झाले.
समोर तुम्ही बघता नेटवर्क्सद्वारे जुडले जात आहेत आणि चांगलं काम ते करत आहेत. चांगली गोलंदाजी केलीत तुम्ही. 2 षटकांमध्ये 8 धावा दिल्या आहेत 4च्या इकॉनॉमीने आणि 2 जयेश कॅटरर्सचा मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट या ठिकाणी आणून द्यायचा आहे. टी शर्ट सुद्धा आहे. कॉमेंट्री बॉक्स मधून एक टी शर्ट घेऊन यायचा आहे कृपया लवकरात लवकर. संत रविदास क्रीडा मंडळाचे सर्व सदस्य, त्याचप्रमाणे यजमान बावडे आणि यजमान तारापूर या गावातील स्वयंसेवक सर्वांना विनंती आहे कृपया भोजनाच्या मंडपामध्ये हजर व्हायचं आहे. जयेश कॅटरर्स यांना मदत करण्याकरता संत रविदास क्रीडा मंडळाचे सदस्य तसेच बावडे आणि तारापूर गावातील स्वयंसेवक कृपया भोजनाच्या मंडपामध्ये जायचं आहे. पालघर तालुका रोहिदास समाजाचे विद्यमान अध्यक्ष वसंत सकाराम जाधव सरांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातो. एक मोमेंटो आणि जयेश कॅटर्स चटाई यांच्याकडून सामनावीरा करता आलेली ही जर्सी तुम्ही बघताय. जयेश कॅटर्स म्हटलं तर चांगलं उत्तम भोजनाची मेजवानी तुम्ही बघू शकताय. चांगलं स्वादिष्ट जेवण समोर आहे आणि 3 वाजेपर्यंत त्याचा आस्वाद तुम्ही घेऊ शकताय. कल्पेश 24 संघाचे कर्णधार वसंत सर कृपया नाणेफेकीसाठी यायचं आहे. मिलिंद माझ्यासोबत आहेत. मिलिंद खूप चांगला परफॉर्मन्स दिलाय या RPL मधील. आता तुमचा पहिला मॅन ऑफ द मॅच कसं फील होतोय? खूप चांगलं होतं आहे कारण काल आम्ही पहिला मॅच हरलेलो होतो आणि आज आम्हाला दोन्ही मॅच जिंकायचे आहेत. या उद्देशाने आज आम्ही मैदानात उतरलेलो होतो आणि आमची टीम खूप बॅलन्सिंग आहे असं बघायला गेलं तर. आणि टीममधले सर्व प्लेयरचा खूप प्रतिसाद भेटत आहेत आम्हाला आणि तसं बॉलिंग करायला पण मजा थोडा इझी जातो. पुढील मॅच तुमच्याकरता फार महत्त्वाचं आहे. जर हरलात तर मग बाहेर आणि जिंकलात तर कॉम्पिटिशनमध्ये बनून राहणार. हां, पुढचा मॅच डहाणू बरोबर आहे आणि तो आम्हाला रन रेट न ठेवता आम्हाला फक्त जिंकायचंच आहे आणि सर्व प्लेयरने निर्णय घेतला आहे की आम्हाला हा मॅच जिंकायचा आहे आणि क्वालिफाय व्हायचंच आहे. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. एक मिनिट. उज्ज्वल पाटील साहेब सामाजिक कार्यकर्ते चिंचणी यांच्या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करतील आमचे सन्माननीय अध्यक्ष श्रीयुत अनिकेत मोहिते. मॅच मैदानाच्या आत सुरू आहे. 25 धावांचं लक्ष आहे. लक्षात ठेवा. टॉस होतोय या ठिकाणी. कल्पेश 24 उमरोळी आणि सोबतच शिवशक्ती तारापूर असा. वसंत सकाराम जाधव जे पालघर तालुका रोहिदास समाज मंडळाचे अध्यक्ष आहेत. कॉईन तर येईलच मात्र टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत. छाप आणि काटा जोरात बोला. हेड आणि टेल बोलू नका. छाप आणि काटा बोला नाहीतर मग ओला की सुका. संदीप भाऊ हा सामना सुद्धा आपण 3 षटकांचाच खेळवणार आहोत. 3 षटकांचा मॅच असेल. छाप असा आलाय याचा अर्थ टॉस ते जिंकलेत. टॉस जिंकलाय. निर्णय काय? बॅटिंग करू. 2 मॅच जिंकलेत. तुम्ही क्वालिफाय झालात. समोरचा संघ 2 मॅच हारलेत. तर त्या संघाविरुद्ध आता कसा खेळ असेल? अरे आम्ही 2 मॅच जिंकलेले आहेत. आता हा पण जिंकण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला शुभेच्छा असतील या मॅच करता. दुसऱ्या बाजूला आहेत हितेश वनमाळी आहेत. हितेश 2 मॅच तुम्ही गमावल्यात. हा मॅच तुमच्याकरता किती महत्त्वाचा आहे? नाही, खरंच खूप महत्त्वाचा आहे आणि हा मॅच जिंकण्याचा आम्ही खरंच खूप प्रयत्न करू. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील कारण चालू असलेला मॅच सुद्धा फार महत्त्वाचा आहे कारण तो बॅटिंग करणाऱ्या संघाला जिंकण्याकरता ते संघर्ष करतायत. वसंत सर तुमच्यासोबत चर्चा करायची होती. 2 मिनटं आपण थांबा. पहिलं षटक सुरू आहे. धावसंख्या आपण सध्या चर्चा करूया धावसंख्येची. 14 धावा झाल्यात. 14 धावा. पहिलं षटक सुरू असताना मैदानाच्या आत 2 बॅटर सध्या चांगली खेळी करत आहेत. एका षटकानंतर मी वळणार आहेत पालघर तालुका संत रोहिदास क्रीडा मंडळाचे विद्यमान अध्यक्ष रोहिदास समाज संघाचे अध्यक्ष आहेत वसंत सकाराम जाधव आणि त्यांच्यासोबत थोडंसं चर्चा आपण करणार आहोत या षटकानंतर. धावसंख्या 14.
चांगला फटका एका पायावर नटराज स्टाईल पद्धतीने चेंडूला फाईन लेगच्या दिशेने वळवलंय. बघूया किती धाव मिळत आहेत. नाही, एकही धाव घेतली जात नाही. आणि याचबरोबर षटक संपतं पहिलं. धावसंख्या 14. सर माझ्यासोबत जोडले जात आहेत. कॅमेरामॅन कुशल पुन्हा एकदा या ठिकाणी आमच्यापर्यंत वळत आहेत. रोहिदास समाज म्हटलं तर किती महत्त्वाचं आहे, कारण रोहिदास समाजाचे लोक आपल्याला संपूर्ण भारतभर पाहायला मिळत आहेत. बऱ्याच गुजरात असो, आपण सर्व धर्म समभाव, कारण गुजरात ही आपलंच राज्य आहे. आणि अशातच आज रोहिदास समाजाने हे ठेवलेली स्पर्धा, या स्पर्धेमुळे नेमकं काय होतं, तुम्हाला काय मिळतं या स्पर्धेने? जे या आमची जी ही टीम आहे RPLची, याही ते चांगला निर्णय घेतला. गावोगाव आमची पोरं टीम वगैरे खेळायला जायची, पण यांच्या याच्यामध्ये आलं की चला आपण बॉम्बेलाच अशा मोठ्या मोठ्या टीमचं होतं लिलावबोलीमध्ये, आपण का नाही करू शकत. मग एकाच गावची टीमनं हे खेळवता सर्व गावातले बोलीवरती लिलावबोलीवरती निवडून घ्यायचे. एका गावातनं 3 किंवा 4 असतील, बाकी सर्व बाहेरचे असतील. असा ह्या मुलांनी जो निर्णय घेतला तो खरोखर योग्य आहे. आज ह्यासाठी आपण बघत असाल महिला वर्ग, लहान मुलं सर्व आणि काल पण तेवढ्याच याच्याने आले होते सर्व. तर एक यात्रेचं स्वरूप याला येतं आहे. आणि रोहिदास सांगितला तर रोहिदास समाजात म्हणजेच रोहिदास हा मीराबाईचा गुरु होते. संत रोहिदास हे UPला झाले, UP बिहारला, पण ते मीराबाईचे भक्त होते. मीराबाई त्यांच्या गुरु होत्या. आणि विशेष म्हणजे ओडिसाला, गुजरातला किंवा UP बिहारला त्यांची देवळं आहेत. एवढंच नाही तर अमेरिकेसारख्या ठिकाणी आज त्यांची जयंती आहेत. त्याने ते यांना सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छितो. बोला. धन्यवाद सर, आमच्यासोबत चर्चा केली. थँक्यू. पुन्हा मी वळेन तुमच्याकडे ज्यावेळेस तुम्ही व्यासपीठावर येईल. आता पुन्हा वळतोय आपण मॅचकडे. काय कशा पद्धतीने सध्या मॅच सुरू आहे. आडवेबटचा वापर होता या चेंडूला खेळायचा. 25 धावांचं लक्ष असताना धावफलक पुढे सरकताना दिसतोय आपल्याला. धावसंख्या झालेली आहे 15 धावा. प्रथमेश आणि दीपेश फलंदाज आहेत. प्रथमेशाच्या बॅटमधून 1 षटकार आणि 2 चौकार आलेत. गोलंदाजीमध्ये राहुल महागडा ठरला. 14 धावा त्याने मोजल्यात. आता अतुल याचा हा बॉल हल्ला चढवला गेलाय. शतरक्षक तिथे तैनात आहे. त्याच्या हाताला तुरी देऊन चेंडू सटकतोय. मिळत आहेत धावा 6 मॅक्झिमम षटकार. धावसंख्या आता 6 ने पुढे सरकली. 21 25 धावांचं लक्ष. धावसंख्या 21. संदीप भाऊ तुम्हाला थांबवतो. श्रीयुत सुधीर वनमाई वरोर, आमचे माजी संघमालक, ज्यांनी आम्हाला सलग 4 वर्ष आम्हाला संघमालक राहून खूप मोठं सहकार्य केलेलं आहे. याची जाणीव आमच्या संपूर्ण कार्यकारी मंडळाला आहे. मी विद्यमान कार्यकारी मंडळाचे सचिव श्रीयुत संतोष जाधव यांना विनंती करतो की त्यांनी श्रीयुत सुधीर वनमाई यांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. मी सुधीर भाऊंना विनंती करतो की आमच्या कार्यकारिणीच्या वतीने आपण हे पुष्पगुच्छ स्वीकारावं. तसेच वंडर स्पोर्ट्स चिंचणी बोईसर प्रोप्रायटर हर्षद देसले यांच्याकडून श्री राजेंद्र माधव जाधव यांच्या मार्फत मॅन ऑफ द सिरीजसाठी एक बॅट आपल्याला इथे भेट म्हणून मिळालेली आहे. मी वंडर स्पोर्ट्स चिंचणी यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. जे पहिला धक्का लागतो बॅटिंग करणाऱ्या संघाला दीपेश बाद झालाय. 4 बॉल्समध्ये 6 रन्स त्याने बनवले. 1 षटकार त्याच्या बॅटमधून आला. धावसंख्या 22. जिंकण्याकरता अविनिकेतन फायटर तारापूर संघाने ठेवलेलं हे माफक असं लक्ष होतं 25 धावसंख्येचं. आणि किंग्स बावडा विजयाने आपला सन्मान राखेल असं मला वाटतंय, कारण योग्य तो पाठलाग होताना दिसलाय. 22 धावा धावफलकावर लागल्या. 3 धावांची आवश्यकता आहे. या इनिंगचे जर आपण विचार केला तर 8 बॉल शिल्लक आहेत. 1.2 चेंडूच्या मध्ये फक्त 3 धावांची गरज आहे. 25 धावांचं टार्गेट. सर्व महिला भगिनींना आम्ही विनंती करतो की सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. आपण 3 वाजेपर्यंत भोजन चालू ठेवणार आहोत. आज मोठ्या संख्येने इथे प्रेक्षक वर्ग जमा झाला असल्यामुळे आपण कृपया भोजनाचा आस्वाद सगळ्यांनी घ्यायचा आहे. भोजनाचा व्यवस्था आपण समोर मंडपात केलेली आहे.
आणि खूप सुरेख आणि चविष्ट रुचकर असं स्वादिष्ट जेवण आपल्याला जयेश केटरर्स यांनी इथे दिलेला आहे. म्हणजे त्यांची जी जेवणाची स्वाद आहे जेवणाचा तो सर्वांनी आस्वाद घ्यायचा आहे. वळूया आपण सामन्याकडे. धन्यवाद. थँक्यू. पुढचा बॉल क्रॉस बॅटेड स्ट्रोक. चेंडू हवेत आहे. शतरक्षक आणि झेल धरतीला दान दिलाय. विजयी फटका फिनिशरची भूमिका अदा करताना खेळाडू. मॅच जिंकलाय किंग्स गावडा या संघाने.